मित्रांनो नमस्कार. आज आपण संविधानाबद्दल बोलणार आहोत. भारतीय संविधानाचं आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात एक भारतीय नागरिक म्हणून काय महत्त्व आहे हे काही वेगळं सांगायला नको. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय संविधानाने आपल्याला भारतीय म्हणून एक ओळख दिली आणि या ओळखीच्या जोरावर, या ओळखीच्या मदतीने आज देशातला प्रत्येक नागरिक जगतोय, आपलं अस्तित्व सिद्ध करतोय. पण भारतीयत्वाची आपली एक डेफिनेशन काय आहे, त्याची एक व्याख्या काय आहे, हे अजूनही खूप साऱ्या लोकांना माहिती नाही आणि तेच माहिती करून घेण्याचा एक थोडासा प्रयत्न आपण येत्या काही व्हिडिओजमध्ये करणार आहोत. भारतीय संविधान जर समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की सुरुवातीला आपण भारतीय संविधानाने आपल्याला काय मूलभूत हक्क दिलेले आहेत, काय मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. भारतीय संविधानाने आपल्याला काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत. अधिकार कुणाला मिळतात तर अधिकार ज्याचा त्या एखाद्या व्यक्तीवरती, एखाद्या संपत्तीवरती, एखाद्या कुठल्या XYZ वस्तूवरती जेव्हा तुम्ही मालकी सांगता आणि ती मालकी सांगत असताना जेव्हा तुम्ही म्हणता का हा देश माझा आहे, इथली सत्ता, इथली संपत्ती, इथली प्रतिष्ठा, इथले राजकारण, इथली डोंगर, इथली दऱ्या, या नद्या, इथला समुद्र, सगळ्या नैसर्गिक विविधता या देशातल्या आहेत, त्या देशावरती माझी मालकी आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेस तुम्हाला काहीतरी अधिकार बाय डिफॉल्ट मिळतात आणि जे अधिकार तुम्हाला मिळालेले आहेत ते मूलभूत अधिकारांमध्ये अंतर्भूत आहेत. मूलभूत अधिकार म्हणजे काय, ज्याला आपण फंडामेंटल राईट्स देखील म्हणतो, तर ते असे अधिकार जे माणसाला, भारतीयाला त्याचं एक स्वतंत्र जीवन जगता यावं, त्याला स्वतःच्या जगण्याला एक अस्तित्व असावं आणि जगणं सुकर व्हावं आणि माणूस म्हणून मानवतावादी दृष्टिकोनातनं दिले गेलेले अधिकार आहेत. आता हे अधिकार का द्यावे लागलेत, कारण याच्या अगोदर या अधिकारांबद्दल कोणीही बोलत नव्हतं. हे अधिकार काही सीमित लोकांपुरते मर्यादित होते, काही ठराविक अशा जातीसमूहासाठी मर्यादित होते. पण भारतीय संविधान ज्या दिवशी लागू झालं, आपण भारतीय संविधान स्वीकारलं आणि घटनाकारांनी आपल्याला हे अधिकार जे आहेत ते बहाल केलेले आहेत. म्हणजेच अधिकार तुम्हाला बहाल करावे लागले कारण तुम्हाला त्याच्यावरची मालकी आहे हे उद्घोषित केलं गेलं. त्याच्यामुळे वी द पीपल ऑफ इंडिया जेव्हा आपण म्हणतो किंवा आम्ही भारताचे लोक जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा आम्हीच या देशाचे मालक आहोत, आम्हीच या देशाचे कर्ते आहोत, आम्हीच या देशाचे उद्धारक आहोत, आम्हीच या देशाचे मार्गदर्शक आहोत, असं एकंदरीत एक उद्घोषणा या मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांमध्ये केलेली आहे. कर्तव्यांबद्दल आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये बोलू, पण आज आपल्याला मूलभूत अधिकारांबद्दल बोलायचं आहे. आता मूलभूत अधिकारांबद्दल बोलत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये समानतेचा हक्क आहे, त्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे, सोबतच धार्मिक निवड, सांस्कृतिक किंवा शैक्षणिक ज्या आपल्या काही फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन आहे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. आणि त्याचबरोबर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला संविधानाने दिलेल्या आहेत पण त्या आपल्याला अजूनही आपल्या प्रॅक्टिसमध्ये नाहीत किंवा आपल्याला त्या माहिती नाहीत. असं म्हटलं जातं की फ्रेंच राज्यक्रांती घडली, 1789ला फ्रेंच राज्यक्रांती घडली आणि त्याच्यातनं स्वातंत्र्य, बंधुता, समानता अशी मूल्य आपल्याला मिळाली, जगाला त्याचं एक सादरीकरण केलं गेलं. पण भारतीय परिक्षेपात जर आपण हे बघायचा जर प्रयत्न केला तर असं आढळतं की स्वातंत्र्य, बंधुता, समानता ही जी काही मूल्ये आहेत ती भारतीय परंपरेत या अगोदरही होती. आता थोडंसं मागे वळून जर आपण बघितलं तर असं आढळतं की बुद्ध तत्त्वज्ञान आपण बघतो, जैन तत्त्वज्ञान आपण बघतो, चार्वाकाची एकंदरीत फिलॉसॉफी आपण बघतो. त्याचबरोबर महाराष्ट्रात आणि भारतात जी काही एक संत परंपरा झाली ती परंपरा जेव्हा आपण बघतो तेव्हा असं कळतं की भेदाभेद भ्रम अमंगळ, जेव्हा असं लिहून ठेवतात आपले संत, याचाच अर्थ भेदाभेदाला अमंगळ मानणारी लोक अस्पृश्यतेचा धिक्कार करणारी होती. ते नंतर आपल्या राज्यघटनेत आपल्याला दिसतं. स्वातंत्र्याची गोष्ट तर भगवान बुद्धाने इथल्या संपूर्ण मानवजातीला स्वातंत्र्य कशात आहे हे समजावून सांगितलं की स्वातंत्र्य ही तुमची मनोअवस्था आहे. तुम्ही मनाने जो माणूस स्वतंत्र असतो त्याच्यावरती कोणीही बंधनं लादू शकत नाही. इतकी साधी सिंपल फिलॉसॉफी भगवान बुद्धाने आपल्याला सांगितली. म्हणजे भारतीय परंपरेमध्ये अशा प्रकारची मूल्ये याच अगोदर होती, पण त्या मूल्यांना कधी म्हणजे काळाच्या ओघात म्हणा किंवा क्रांती प्रतिक्रांती जी काही देशभरात घडली, जगभरात घडली, त्याच्यामध्ये आपण आपली मूल्ये जी आहेत ती कुठेतरी विसरलो. आणि ही मूल्य विसरत असताना
ती पुन्हा उद्घोषित करावी लागली भारतीय संविधानात. आणि भारतीय संविधानाचे जे काही निर्माते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासोबतची जी सगळी एक टीम होती, त्या टीमनं ही सगळी स्वातंत्र्य, बंधुता, समानताची जी काही मूल्ये आपल्या भारतीय संस्कृतीत आधीपासून होती त्याला पुन्हा उद्घोषित करून तुम्हा आम्हा सगळ्यांना, प्रत्येक भारतीयाला ती स्वातंत्र्याची मूल्ये जी आहेत ती बहाल केलेली आहेत. समतेच्या अधिकाराबद्दल आज आपण बोलूयात. समता म्हणजे काय? समता म्हणजे आपण सगळ्यांनी एकमेकांशी चांगला व्यवहार करावा, याच्यामध्ये भेदभाव असणार नाही, याच्यामध्ये कुणी उच्च नीच असणार नाही, अशा पद्धतीची एक समतेची ढोबळ मांडणं एक आपण मांडणी करत असतो. पण समताचा अधिकार जो आहे, जो कलम 14 ते 18 मध्ये सांगितलेला आहे, तो आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. भारतीय राज्यघटनेतलं कलम 14 ते 18 मध्ये समतेच्या अधिकारांचं वर्णन केलेलं आहे आणि या कलमामुळे देशात बंधुभाव, आर्थिक नियोजन आणि सामाजिक भेदभाव दूर करून एक प्रबळ राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपल्याला जर प्रबळ राष्ट्र बनायचं असेल तर आपल्याला भेदभाव मुक्त व्हावं लागेल, आपल्याला असमानतेच्या विरोधात लढावं लागेल, असं आपल्या घटनाकारांना माहिती होतं. त्याच्यामुळे त्यांनी समतेचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. समतेच्या अधिकारातलं पहिलं जे कलम आहे 14 ते 18 मधलं पहिलं कलम 14 जे सांगतं की कायद्यासमोरची समानता. कायद्यासमोरची समानता म्हणजे ज्याला आपण म्हणतो की इक्वॅलिटी बिफोर लॉ. कायद्यासमोर सगळे समान आहेत. पुन्हा एकदा लक्षात घ्या की कायद्यासमोर आपण सगळे समान आहोत याची उद्घोषणा राज्यघटनेत केलेली आहे. आपण सगळे कायद्याच्या राज्यात राहतो. इथे आता राजाचं राज्य नाही, जंगलचा कायदा नाही, इथे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्या राज्यामध्ये कायद्यासमोर सगळे समान आहेत. याचाच अर्थ कुणी गरीब असेल, कुणी श्रीमंत असेल, कुणी उच्च जातीचा असेल, कुणी नीच जातीचा असेल, निम्नस्तरीय असेल, जातीच्या आधारे, लिंगाच्या आधारे, प्रांताच्या आधारे कोणावरतीही भेदभाव केला जाणार नाही. कायद्यासमोर सगळे समान असतील असं आपलं आर्टिकल 14 सांगतं. आर्टिकल 14 असं हेही सांगतं की कायदा जो आहे तो सर्वांना लागू आहे. म्हणजे टाटा, बिर्ला, अंबानीच्या कोणाच्या मुलाने जर हत्या केली तर त्याला कायदा काही शिक्षा करणार नाही, पण कोणी कामगारांनी केलं, शेतकऱ्यांनी काही गुन्हा केला तर त्याला कायदा होईल. अशा पद्धतीची व्यवस्था या देशात नाही, पण ही व्यवस्था याच्या अगोदर होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कुणी शूद्राने, कुणी अस्पृश्य जमातीतल्या माणसाने काही जर क्राईम केला तर त्याला खूप मोठा असा दंड दिला जायचा. म्हणून मनुस्मृतीच्या कायद्याची तुम्हाला आठवण करून देतो आहे. पण कुणी उच्च जातीय मनुष्याने जर काही गुन्हा केला तर त्यांनी गोदान करावं, त्याने ब्राह्मणांना जीव घालावं आणि मग तो अतिशय म्हणजे निर्मळ झाला आहे, अशा पद्धतीचा एक कायदा आपल्याला मनुस्मृतीच्या संपूर्ण त्यांच्या एका आयडिओलॉजीमध्ये आपल्याला तशा पद्धतीचे काही कायदे काढून दिसतात. पण भारतीय संविधानामध्ये अशा पद्धतीचे कायदे नाहीत. भारतीय संविधान कलम 14 असं सांगतं की कायद्यासमोर सगळे समान आहेत. हे आपल्याला सांगावं लागलं कारण याच्या अगोदर कायद्याचं राज्य नव्हतं, धर्माचं राज्य होतं आणि धर्माच्या राज्यात अशा पद्धतीने वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे कायदे केले जात होते. त्याच्यानंतर कलम 15A. कलम 15A असं सांगतं की राज्य म्हणजेच देश, स्टेट नेशन फिलॉसॉफी एक आहे की राज्य म्हणजे स्टेट काय करतं की तुमच्या संपूर्ण एक सिस्टीम जी आहे त्या सिस्टीमला कायद्याचं एक चौकट देण्याचा प्रयत्न स्टेट करत असतं. स्टेट याचा अर्थ इथे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, UP, बिहार असं नाही. तुम्ही ज्या कोणा कायदेमंडळाला, तुम्ही ज्या कोणत्या संस्थेला तुमचे अधिकार बहाल केलेले आहेत. म्हणजे भारतात जर आपण राहत असू तर भारतामध्ये एक सिस्टीम आहे, ज्या सिस्टीमवरती आपला विश्वास आहे आणि त्या सिस्टीमला आपण निवडून दिलेलं आहे, त्यांना काही अधिकार दिलेले आहेत. आणि म्हणजे की माझ्या जगण्या मरण्याचा प्रश्न असेल, शेतकीविषयक कायदे असतील, घराचे भाडेवाढ असेल, लाईट बिल असेल किंवा LPGचे सिलेंडरच्या गॅसच्या किमती असतील, हे ठरवण्याची एक सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमला मी निवडून दिलेलं आहे. तर त्याला आपण ढोबळ मानाने स्टेट असं म्हणतो, कारण त्या स्टेटकडे ते अधिकार मी दिलेले आहेत. माझ्या अधिकारांचं संरक्षण करण्याची हमी ते मला देतात. अशा पद्धतीनं स्टेटची एकंदरीत फिलॉसॉफी आहे. तर कलम 15A असं सांगतं की राज्य धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करणार नाही. म्हणजेच जन्माच्या आधारे, लिंगाच्या आधारे, जातीच्या आधारे या देशात कुणावरही भेदभाव केला जाणार नाही. आणि या कलमाद्वारे समतेच्या अधिकाऱ्यांचे आणखीन विश्लेषण केले गेले आहे.
या कलमाद्वारे व्यक्तीच्या स्थानावर नागरिक हा शब्द वापरण्यात आला आहे. म्हणजे आपल्या देशात नागरिकांना अधिकार दिले जातात. शब्द पुन्हा एकदा ऐका, आपल्या देशात नागरिकांना अधिकार दिले जातात. नागरिक कोण आहे? जर तो ज्याने भारतीयत्व स्वीकारलेलं आहे, ज्याला भारतीय म्हणून ओळख आहे, त्याला नागरिक असं म्हटलेलं आहे. तर कुठल्याही नागरिकाला अशा पद्धतीनं भेदभाव केला जाणार नाही अशी एक उद्घोषणा आपल्या संविधानात केलेली आहे, कलम 15A. त्याच्यानंतर कलम 15B उपरोक्त बाबींच्या म्हणजे 15A मध्ये जे म्हटलंय की जात धर्म आदी प्रश्नांवरती भेदभाव केला जाणार नाही. उपरोक्त बाबींच्या आधारावर दुकाने, सामाजिक भोजनालय, हॉटेल्स, मनोरंजनाची ठिकाणे या ठिकाणी प्रवेश, तसेच राज्याच्या निधीवर पूर्णतः किंवा अंशतः पोषित समर्पित विहिरी, तलाव, सार्वजनिक स्नानगृह ते रहदारीची ठिकाणे इत्यादी ठिकाणी भेदभाव करता येणार नाही. म्हणजेच काय की सार्वजनिक ठिकाणी, दुकानांमध्ये, भोजनालयांमध्ये, विहिरींवरती, जिथे सरकार ती एकंदरीत यंत्रणा चालवतं अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव जातीच्या, धर्माच्या, लिंगाच्या आधारे केला जाणार नाही असं आपल्याला राज्यघटनेनं सांगितलेलं आहे. आता हे का सांगावं लागलं? कारण आपल्याकडे जाती आधारित भेदभाव होता, लिंग आधारित भेदभाव होता, आपल्याकडे जन्माच्या आधारे देखील भेदभाव होता. सामाजिक ठिकाणी ज्याला आपण असं म्हणतो की एकत्र येण्याची जी प्रक्रिया असते, जत्रा असतात गावी, उरूस असतात गावी, त्या ठिकाणी कोणा एका समुदायाला येऊ दिलं जात नव्हतं. कोणा एका म्हणजे महिलांनी प्रवेश करू नये, महिलांनी जत्रेत सामील होऊ नये, मंदिरात जाऊ नये, अशा पद्धतीचा एक व्यवहार आपल्या देशात होता. काही प्रमाणात आजही तो पाळला जातो, पण हे पुन्हा संविधानाच्या विरोधात आहे. आर्टिकल 15B असं सांगतं की सार्वजनिक ठिकाणी कोणावरही तुम्हाला बंदी घालता येणार नाही. कायद्यासमोरची जी समानता आहे ती सगळ्यांनी पाळली पाहिजे असं कलम 15B सांगतं. कलम 15C जे आहे यानुसार राज्य संरक्षणात्मक भेदभाव करू शकेल. राज्याला आपण ते अधिकार दिलेले आहेत की ते संरक्षणात्मक भेदभाव करू शकेल, जिथे स्त्रिया आणि बालके जे ऑलरेडी आपण ज्याला म्हणतो की पर्सिक्युटेड मायनॉरिटी आहे, म्हणजे त्यांना सत्तेच्या केंद्रात स्त्रिया आणि बालके अजूनही नाहीत, त्याच्यामुळे स्त्रिया आणि बालकांना विशेष अधिकार देण्याची तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांमध्ये 15C मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच काय की महिलांसाठी आणि बालकांसाठी वेगळे कानून येऊ शकतात, कायदे येऊ शकतात, त्यांच्यासाठी वेगळ्या पॉलिसी येऊ शकतात. तिथे इतर लोक म्हणू शकत नाही की महिलांना आणि बालकांना तुम्ही वेगळं का वागवताय. त्यालाच संरक्षणात्मक भेदभाव म्हटलं जातं, ज्याला इतर देशांमध्ये अफर्मेटिव्ह ॲक्शन देखील म्हटलं जातं, सकारात्मक भेदभाव म्हटलं जातं. आपण ते पुढे अफर्मेटिव्ह ॲक्शनबद्दल पुढच्या काही कलमांमध्ये बोलणार आहोत. 15D जे आहे यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या त्याचबरोबर SC, ST, OBC यांच्याकरता विशेष प्रावधान आहे. कलम 15D त्याकरता आरक्षण प्रणाली लागू केली जाईल. इतर मागासवर्गीयांकरता सर्वप्रथम आरक्षणासाठी 1953 मध्ये काका कालेलकर समिती, 1978 मध्ये मंडल आयोग गठन करण्यात आले आणि सध्याच्या परिस्थितीत आरक्षण 50% पेक्षा जास्त प्राप्त होऊ शकणार नाही असं म्हटलेलं आहे. कलम 15D आरक्षणाबद्दल सांगतं की SC, ST, OBC यांच्यासाठी विशेष प्रावधान केले पाहिजेत. मगाशी मी जसं म्हणालो की अफर्मेटिव्ह ॲक्शन काय आहे, सकारात्मक भेदभाव काय आहे, संरक्षणात्मक भेदभाव काय आहे. तर जे जाती समूह गेली कित्येक वर्ष जातीच्या कारणाने, लिंगाच्या कारणाने किंवा त्यांची एक सामाजिक प्रतिष्ठेच्या कारणाने ज्यांना आपण बाजूला ठेवलेलं आहे, ज्यांना आपण समाजाच्या अगदी निम्न स्तराला ठेवलेलं आहे, त्यांना पुढं आणण्यासाठी काही प्रमाणात तरतुदी केलेल्या आहेत. आरक्षणाची तरतूद त्याच अनुषंगाने आपल्याकडे आलेली आहे. SC, ST, OBC, आदिवासीज यांच्यासाठी आरक्षणाची व्यवस्था का करावी लागली? कारण गेली कित्येक हजारे वर्ष या एकंदरीत आपल्या समाजाची जी एक उतरंड आहे, समाजाची जी एक जातीय व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये हा समाज अगदी खालच्या स्तराला होता आणि त्याला आता आपल्याला पुढे आणावं लागेल. त्याला आता आपल्याला मेनस्ट्रीममध्ये जर आणायचं असेल, मुख्य प्रवाहात जर आणायचं असेल, तर त्यांच्यासाठी काही विशेष योजना, विशेष प्रावधाने केली पाहिजेत. अशा पद्धतीचा तो एक काय म्हणूयात त्याला की एक थॉट आहे, एक तो विचार आहे. आणि या विचारातनं आर्टिकल 15D
कलम 15D असं सांगतं की SC ST OBC यांच्यासाठी विशेष प्रावधान करण्याची तरतूद आहे. मंडल आयोगाचं या ठिकाणी आपण सध्या नाव घेतलं. हाच मंडल आयोग OBCसाठी आला. 27% या देशभरातल्या जे OBC समुदाय जो होता, पिछडा वर्ग जो होता, त्याला आरक्षण मिळालं. आणि याच आरक्षणामुळे आज आपण बघतो की नोकरीच्या ठिकाणी, शैक्षणिक ठिकाणी सगळ्यांना संधी प्राप्त झालेली आहे. पुन्हा एकदा या संधी याच्या अगोदर मिळत नव्हत्या, कारण जातीची व्यवस्था होती. त्याच्यामुळे आपल्याला ते उद्घोषित करावं लागलं आपल्या मूलभूत अधिकारांमध्ये. कलम 16 संधीची समानता. अतिशय महत्त्वाचं हे कलम 16 संधीची समानता. या अगोदर संधीची समानता सगळ्यांना नव्हती. मागे म्हटल्याप्रमाणे काही विशेष जातींना, काही विशेष धर्मातल्या लोकांना संधी मिळत होती. पुन्हा एकदा लक्षात घ्या की संधीची समानता याच्या अगोदर नव्हती. लोकनियोजनात, पब्लिक पॉलिसीजमध्ये या सगळ्या समुदायाची, वंचित समूहाची, दलित समुदायाची, आदिवासी समुदायाची मतं विचारात घेतली जात नव्हती. ती घेतली जावीत, त्यांच्याबरोबर काम व्हावं, त्यांच्यासाठी काम व्हावं, यासाठी संधीची समानता हे मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट आहे. हा अधिकार केवळ आणि केवळ भारतीय नागरिकास प्राप्त आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या की मूलभूत अधिकार जे आहेत ते फक्त भारतीय नागरिकांना मिळतात. ज्याचं नागरिकत्व भारतीय आहे त्यांनाच ते अधिकार मिळतील, इतर कुणालाही ती मिळणार नाही. म्हणजे संधीची समानता जी आहे त्याच्यामध्ये धर्म, वंश, लिंग याच्या आधारावर कोणालाही भेदभाव करता येणार नाही. सगळ्यांना समान संधी मिळेल. अशा पद्धतीचं आर्टिकल 16 आहे संधीची समानता. कलम 17 अतिशय महत्त्वाचं, भारतीय एकंदरीत सामाजिक व्यवस्थेच्या अनुषंगाने जर लक्षात घेतलं, अस्पृश्यतेचा अंत. अस्पृश्यतेचा अंत हे आपल्याला पुन्हा एकदा उद्घोषित करावं लागलं आपल्या घटनाकारांना, कारण देशात अस्पृश्यता पाहिली जात होती. आता अस्पृश्यता, जातीय भेदभाव, अशा अनटचॅबिलिटी ज्याला आपण इंग्लिशमध्ये बोलतो, तर ही सगळी जातीय भेदभावाची, अस्पृश्यतेची उदाहरणं आपल्या देशामध्ये आहेत. डॉक्टर आंबेडकरांना त्याच्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला. चौदार तळ्याचा सत्याग्रह आपण बघितला, काळाराम मंदिराचा सत्याग्रह आपण बघितला. हा संपूर्ण सत्याग्रह जो त्यांनी केला तो समानतेसाठी होता, अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी होता. आणि हे सगळं बघत असताना, हे सगळं समजून घेत असताना आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की आर्टिकल 17 अस्पृश्यतेचा अंत जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये जातीच्या आधारावर कोणालाही भेदभाव करता येणार नाही, सार्वजनिक ठिकाणी येण्या जाण्यास मनाई करता येणार नाही, बाजारात त्यांना जाण्यासाठी मनाई करता येणार नाही, शैक्षणिक संकुलात जर त्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर तिथे सुद्धा मनाई करता येणार नाही. अशा पद्धतीचा एक कलम जे आहे आर्टिकल 17 ते या ठिकाणी आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. आणि याचनुसार संसदेने अस्पृश्य निवारण अधिनियम 1955 पारित केला आणि 1976 मध्ये नागरिक अधिकार संरक्षण अधिनियम 1955 त्यालाच ॲट्रॉसिटी ॲक्ट असं म्हटलं गेलं. आणि ह्या ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये कोणावरतीही जातीय भेदभाव जर झाला तर त्या ठिकाणी ते नागरिक जे आहेत ते ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करू शकतात. लक्षात घ्या, अस्पृश्यता निर्मूलनाची उद्घोषणा कलम 17 मध्ये केलेली आहे, पण त्याचं पालन जर कोणी अस्पृश्यतेचं केलं किंवा अस्पृश्यता जर कोणी पाळली आणि जाती भेदभाव वगैरे अशा पद्धतीची जर प्रकरणं समोर आली तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. पुढचं कलम आहे कलम 18, जे संपूर्ण उपाध्या ज्या आहेत त्याचा त्याग करायला सांगतं. म्हणजे पूर्वीच्या काळी काही जातीविशेष लोकांना, काही सरंजामी लोकांना पदव्या दिल्या जायच्या. म्हणजे राव बहादूर, त्याच्यानंतर सरदार, अशा पद्धतीच्या काही पदव्या होत्या, ज्या पदव्या तुम्हाला एका पद्धतीचं एक प्रेस्टिज देतं, तुम्हाला एका पद्धतीचं सर्वोच्च स्थान देतं. जर कायद्यासमोरची समानता आपण म्हणत असू तर आता ते सुभेदार, सरदार, राव अशा पद्धतीची लोक काही राहिलेली नाहीत. सगळे लोक इथली भारतीय लोक, आम्ही भारताचे लोक, या देशाचे नागरिक आहोत, आपण या देशाचे मार्गदर्शक आहोत, आपण या देशाचे पथदर्शक आहोत, असं सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे कुणीही राव नाही, कुणीही रंक नाही, कुणीही हुशार नाही, कुणीही अतिहुशार नाही, कुणीही दीड शहाणा नाही, अशा पद्धतीची एक व्यवस्था आपल्याकडे आपण लागू केली. आणि हीच व्यवस्था असंही सांगते
की या सगळ्या पदव्या ज्या आहेत त्या नष्ट केलेल्या आहेत. ब्रिटिशांनी दिलेली जे काही पदव्या होत्या, ज्या तुमच्या जातीविशेष आणि सरंजामी एका वर्गाला प्रतिनिधित्व करणाऱ्या होत्या, त्या सगळ्या पदव्या ज्या आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत. याला अपवाद फक्त शैक्षणिक पदव्यांसाठी आहे. म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्चर अशा पद्धतीच्या ज्या पदव्या आहेत त्या पदव्या तुमच्या शैक्षणिक आहेत. तुमचं एक शैक्षणिक क्वालिफिकेशन, शैक्षणिक अर्हता दाखवणारं ते एक स्टेटस आहे, तर ते चालू शकेल. त्याचबरोबर आपल्याकडे नागरी अवॉर्ड दिले जातात, नागरी आपल्याकडे पुरस्कार दिले जातात. पद्मश्री, पद्मविभूषण, त्याच्यानंतर भारतरत्न अशी जी काही पदव्या आहेत आपल्या, त्या पदव्या ज्या आहेत त्या भारत सरकारने दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याला विरोध नाही आहे. पण भारतरत्न, पद्मश्री, पद्मविभूषण अशा पद्धतीची जी काही आपली हे आहेत टायटल्स जे आहेत, त्याचा वापर जर तुम्ही, ती व्यक्ती ज्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे, ते जर त्याचा वापर कमर्शियली जर करत असेल, व्यवहारामध्ये जर करत असेल, तर ते चालणार नाही असे संकेत आहेत. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की लता मंगेशकर भारतरत्न होत्या, पण त्या जेव्हा कोणत्या कॉन्सर्टमध्ये जायच्या, त्या कोणतं गाणं शूट करायच्या, रेकॉर्ड करायच्या, त्यावेळेस त्या भारतरत्न लता मंगेशकर अशा नावानं कधीही त्यांना प्रोजेक्ट केलं गेलं नाही. कारण ती पदवी पैसे कमवण्यासाठी नव्हती, ती पदवी त्यांचा सन्मान होता जो देशानं त्यांना केला होता. तर अशा पद्धतीची आपली समानतेची जी काही तत्त्वं आहेत ती आज आपण बघितली. कलम 14 ते 18 जी तुम्हाला समानतेची गोष्ट सांगतं. आणि या समानतेमध्ये आपल्याला एक गोष्ट अगदी मनापासून समजून घ्यावी लागेल की भारतीय संविधानानं सगळ्यांना समान मानलेलं आहे. इथे ऊच नीच कोणी नाही, इथे छोटा मोठा कोणी नाही, वी ऑल आर इक्वल. अशा पद्धतीची यंत्रणा आपल्याला भारतीय संविधानाने दिलेली आहे आणि ती आपल्याला समजून घेतली पाहिजे. अजूनही खूप लोक याच्याबद्दल अनभिज्ञ आहेत. खूप लोकांना याच्याबद्दल माहिती नाहीत की माझे मूलभूत अधिकार काय आहेत. आपण जर भारताचे नागरिक आहोत, वी द पीपल आहोत, आम्ही भारताचे लोक आहोत, तर आपल्याला आपले अधिकार समजून घेता आले पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला तुमचे अधिकार समजून येतील त्या दिवशी तुम्हाला देश समजलेला असेल, तुम्हाला संविधान समजलेलं असेल. आणि भारतीय राज्यघटनेच्या घटनाकारांनी जे काही स्वप्न पाहिलं होतं, एका सजग भारतीयत्वाचं, एका आपण ज्याला असं म्हणूयात की प्रगतीपथावर चालणाऱ्या भारतीयांची जी कल्पना त्यांनी एक त्यांच्या डोक्यात होती, ती उतरण्यास कामी येईल जेव्हा आपल्याला आपली सगळी संविधानाची समज येईल. तर आज आपण समानतेच्या अधिकाराबद्दल बोललो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्याच्या अधिकाराबद्दल बोलणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ लाईक करायला, शेअर करायला, कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जे संविधानाचा अभ्यास करतायत त्यांच्यासोबत शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा. धन्यवाद.